आपण आपल्या उपासनेस आरंभ करूयात. परमेश्वराचे स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. आमेन. प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनेचा सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्व्यांच्या निर्माण करत्या, मान महिमा गौरव दे. या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही सर्वजण या वर्षाच्या पहिल्या उपासनेस उपस्थित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, या ठिकाणी आम्ही आहोत ती तुझी दया आणि कृपा आहे. कारण प्रभू परमेश्वरा, आमचं चांगुलपण, आमची तत्परता हे सर्व व्यर्थ आहे. कारण इर्मया संदेष्टा म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही ही त्याची दया होय, आणि त्याच्या करुणेत खंड पडत नाही, तर ती रोज नवी होते. प्रभू परमेश्वरा, या नवीन वर्षातील पहिली उपासना, तिचा लाभ आम्हा प्रत्येकाला तू घडू देत आहेस, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आणि या उपासनेमध्ये पुढे जात असताना आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन होतो, नतमस्तक होतो आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, आमची भरकटलेली मन, भरकटलेले विचार नासुरे शुद्ध नावामध्ये एकाग्र कर. आमचं संपूर्ण लक्ष आज तुझ्या वचनाकडे लागावं, आणि प्रभू परमेश्वरा, आम्हाला ते आत्मसात करता यावं, त्याप्रमाणे आमचं आचरण असावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे. येणारा भक्त सुखरूपपणे मंदिरामध्ये घेऊन ये. ज्यांचं येणं योग्य कारणासाठी होत नाही, अशांच्या गरजेनुसार तू त्यांचा सहाय्य करता आणि मदत करता व्हावास, अशी कळकळीच्या आग्रहाची विनंती आहे. परंतु प्रभू परमेश्वरा, जे अद्याप जगित सुखविलासामध्ये रममान आहेत, अशा सर्व आमच्या बांधवांसाठी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. त्यांचीही पावलं मंदिराकडे वळावीत, आणि प्रभू त्यांच्याही कानी तुझी पवित्र वचनं जावीत, आणि त्याद्वारे त्यांना तारण साधून घेता यावं, असं दयेने आणि कृपेने होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी आपण सर्वजण उठून उभे राहूया आणि उपासना संगीतातून गीत क्रमांक 612, उपासना संगीत गीत क्रमांक 612 या गीताद्वारे परमेश्वराचं गौरव करूया. कारण
उपदेशिकांचा मतांगीकार सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समस्त एकत्रित पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता या सर्व विश्वास करतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवत झाला कुमारी मरियेच्या उदरी जन्माला ज्याने पंचक्रासाच्या वेळी दुःख भोगिले ज्याला मनस्तंभी दिले जो नवे पावला ज्याला कोरडे जो धुळकात उतरला मंडळीने कृपा करून बसावं. या वेळेमध्ये आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूया. जुन्या करारातून यहेजकेल संदेष्टाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय. यहेजकेल संदेष्टाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय. यातील 21 ते 32 ही वचने आपल्यासाठी याचं पुढाकार मंडळीचे वडील सौ अनिताताई या करतील. देवाचा मार्ग न्यायी आहे, तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावायचा नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाही. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना. तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधार्मिकांच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेत धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. तरी तुम्ही म्हणता प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्रायला घराण्या ऐक, माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाही असे नव्हे काय? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो व त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो. दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचवेल. तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल, मरावायचा नाही. तथापि इस्रायल घराणे म्हणते, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्रायल घराणे, माझे मार्ग न्याय्य नाहीत काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत असे नव्हे काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करेन. तुम्ही परता आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा. तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का मरता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. परमेश्वर वाचलेली वचन आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्वकाळ. परमेश्वराच्या गौरवासाठी नव्या करारातून काही वचन आपण वाचणार आहोत. यावेळेस आपण पत्र वाचन करणार आहोत. संत पावलाने इफिसकरास लिहिलेले पत्र याचा 4था अध्याय. संत पावलाने इफिसकरास लिहिलेले पत्र याचा 4था अध्याय आणि यातील 17 ते 24 ही वचने आपल्यासाठी याचं पुढारपण मंडळीचे वडील सौ मार्थाताई राजगुरू ह्या करतील. यावेळेस आपण
नव्या करारामधून इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय 17 ते 24 वचने वाचूया. जुना जीवित क्रम व नवा जीवित क्रम. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहे त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहे. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हवेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्र व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला मनुष्य धारण करावा. आमीन. वाचलेली वचने तेव्हा आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान गौरवाने बसू. आमीन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 15वा अध्याय यातील 16 ते 20 ही वचने आपल्यासाठी याचं वाचन मंडळींचे प्रमुख आचार्य रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळक साहेब करतील. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान 15वा अध्याय 16व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते. हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार करणे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसांना विटाळवित नाही. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन समाप्त होते. वाचलेल्या या सर्व वचनांवर दैवात आशीर्वाद पाठवू. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे युगानुयुग असो. आमेन. मंडळीने कृपा करून बसावं. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत आणि आपल्यासाठी ही मध्यस्थी बंधू रिचर्ड पाटोळे हे करते. प्रार्थना करूया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद करतो. हे माझ्या सर्व अंतराने त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. प्रभू परमेश्वरा, खरोखर आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास. मागील वर्षभर किंबहुना आजपर्यंत तू आम्हाला सुखरूप, निरोगी असं तू ठेवलेलं आहेस म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आज या मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहेस. प्रभूजी, या बिकट परिस्थितीमध्ये देखील हे मंदिर आम्हाला उघडता आलं आणि तुझी स्तुती, आराधना, तुझी उपकार स्तुती तू आम्हाला सांभाळस. याबद्दल तुझ्या मंदिरातून तुझी उपकार स्तुती करण्याची तू संधी दिलीस म्हणून तुझ्या मनापासून आभार मानतो. प्रभू परमेश्वर,
दयागणा जे कोणी या मंदिराच्या वाटेवर असतील त्यांना तो सुखरूप घेऊन ये आणि त्यांना या मंदिरात उपासना करण्याची संधी मिळते. दयागणा आम्ही तुला विनंती करतो, जेथे कुठे आज ही उपासना चालू आहे त्या सर्व ठिकाणच्या उपासना तू आशीर्वादित कर. त्या सर्वांना हे नवीन वर्ष तू दाखवलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो. प्रभूजी, आजचा हा दिवस आमचा फक्त उपकारशुद्धी करण्यासाठी नसावा, तर आम्ही मागील वर्षभरामध्ये ज्या गोष्टी करू नये त्या केल्या गुरु परमेश्वराने त्यापासून आम्ही मुक्तता मिळवावी आणि पुन्हा नव्यानं या वर्षामध्ये तुझे जे वर्ष आम्हाला दाखवलेलं आहे प्रभूजी, त्यामध्ये तुझी काहीतरी योजना आहे, आमच्यासाठी योजना आहे प्रभूजी. म्हणून ते वर्ष तू आम्हाला दाखवलेस की आम्ही आता तरी वळावं. आम्हाला तू संधी दिलेली आहेस गुरु परमेश्वरा. आम्ही जाणून आहोत की या झाडाच्या मुळाशी कुराड ठेवलेली आहे प्रभूजी. आम्ही खरोखर प्रभू परमेश्वरा तुला विनंती करतो, आमचं अंतःकरण बदलू दे प्रभूजी. या मनामध्ये या अंतःकरणामध्ये तुझे विचार घेते प्रभूजी, जेणेकरून आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तू सांगितलेल्या वचनांप्रमाणे आम्ही चालावं प्रभू परमेश्वरा. या अंतःकरणामध्ये तुझा जन्म घ्यावा प्रभूजी, असं तू होऊ दे. प्रभू परमेश्वरा, 2000 वर्षापूर्वी तुला जन्म घेण्यासाठी जागा नव्हती. आज ही परिस्थिती बदललेली नाही प्रभू परमेश्वर. या अंतःकरणात देखील विचारांची इतकी गर्दी आहे प्रभू परमेश्वरा की त्याला तो जन्म घ्यायला जागा नाही प्रभू परमेश्वर. आणि ते आमचं अंतःकरण आम्ही स्वच्छ करावं आणि तुला जन्म घेण्यासाठी तुझ्या अंतःकरणामध्ये तू बसण्यासाठी प्रभू परमेश्वर तुला प्रथम स्थान द्यावं ही तुला मनापासून आभार विनंती आहे प्रभू परमेश्वर. प्रभूजी, आमच्या डायसेससाठी आम्ही प्रार्थना करतो. डायसेसचा सर्व कारभार सांभाळत असताना बिशप साहेबांनी योग्य मार्गदर्शन, शक्ती, आर्थिक सहाय्य हे सर्व तो प्रभूजी. त्याचप्रमाणे आमच्या मंदिरासाठी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर. आमच्या मंदिराचे याजक रेव्हरंड सुधीर गायकवाड, त्यांचे सहआचार्य रेव्हरंड अनिल पातारे यांना तो उत्तम आरोग्य दिलेलं आहे प्रभू परमेश्वर. त्याबद्दल आम्ही तुझं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढे देखील त्यांना इतकंच असं उत्तम असं आरोग्य आणि सर्व प्रकारचं सहाय्य तू पुरवत आहेस आणि पुरवशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू परमेश्वर. त्याचप्रमाणे मंडळीचे युथ ग्रुप, तरुण संघ आहे, संडे स्कूल आहे, सर्व जे काही उपघटक आहेत प्रभू परमेश्वर यांचं कार्य तू व्यवस्थित चालू केलेलं आहे. सैनिकांनी या परिस्थितीमध्ये देखील या मंदिराची सजावट केलेली आहे. मंदिरामध्ये सर्व गोष्टी तू पूर्वीप्रमाणेच घडून आणलेल्या आहेत प्रभू परमेश्वर. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. संडे स्कूल टीचर्सना देखील तू आरोग्य दे प्रभू परमेश्वर आणि लेकरांना घडवत असताना सर्व प्रकारचं साहित्य त्यांना द्या प्रभूजी. तुझ्या नावाची सुवार्ता जिथे कुठे चालली असेल त्या सर्व ठिकाणी तुझं अस्तित्व असू दे प्रभू परमेश्वर आणि त्या सर्व तरुण लेकरांना तू सर्व प्रकारचं सहाय्य प्रभू परमेश्वर, जेणेकरून तुझी सुवार्ता सर्व जगामध्ये पसरली जाईल प्रभूजी. तुझ्या सुवार्तेची अत्यंत नितांत गरज आहे प्रभूजी. आम्ही प्रत्येकाने या गोष्टीमध्ये सहभाग द्यावा, कारण आता हा काळ शेवटचा काळ आहे प्रभू परमेश्वरा आणि तुझं वचन हे सर्वांना समजलं पाहिजे. ख्रिस्त काय आहे हे सर्वांना कळलं पाहिजे प्रभू परमेश्वरा. त्यासाठी तू आम्हाला मदत आणि सहाय्य कर प्रभूजी. दयागणा, या देशामध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, त्यांच्या हाताखाली सर्व मंत्रिमंडळ यांच्यासाठी मी विनंती करतो प्रभू परमेश्वरा की त्यांना तू उत्तम असं ज्ञान पुरव आणि तुझ्या लोकांना, तुझ्या ख्रिस्ती लोकांना नीती आणि न्यायाने त्यांनी वागवावं असं तू होतं प्रभू. दयागणा, प्रभू परमेश्वर, आज आम्ही इथं जमलेलो आहोत किंवा प्रत्येकानं तुझा भरपूर आशीर्वाद पाठवतो प्रभूजी. आणि इथून आम्ही जात असताना प्रत्येकानं हा नवीन निश्चय करून जावं प्रभू परमेश्वरा की त्याची जी योजना आहे, आम्हाला हे जे वर्ष त्याने दाखवलेलं आहे हे का दाखवलं ह्याचा आम्ही मनापासून विचार करा. प्रत्येकाने फक्त ह्या आणि ह्या एकाच गोष्टीचा विचार करा की परमेश्वरानं मला हे वर्ष का दाखवलेलं आहे, त्याच्या मागे त्याची योजना काय आहे. हे आम्ही सर्वांना ठाऊक आहे प्रभू परमेश्वरा, पण आम्हाला त्या गोष्टी आम्ही करत नाही परमेश्वर. पण ह्या वर्षी निश्चितपणे आम्ही या सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा आणि या मंदिरातून बाहेर पडण्याअगोदर त्याचा पूर्ण विचारांती आम्ही बाहेर पडावा प्रभूजी. तुझ्या इच्छेला आम्ही प्राधान्य द्यावं आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं असं. पुन्हा एकदा सर्वांसाठी मागतो प्रभू परमेश्वरा, सर्वांना उत्तम आरोग्य दे, सर्वांना आशीर्वाद दे. तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव मंडळीवर आणि मंदिरावर प्रभू परमेश्वर. ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून
या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूया, डोळे बंद करूया. आपली भरकटलेली मन, भरकटलेले विचार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये एकाग्र करूया आणि जे वचन आज त्याच्या सेवकाद्वारे आम्हापर्यंत येणार आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवू. आपण त्याप्रमाणे वागण्याचा, वर्तण्याचा प्रयत्न करूया. गीताद्वारे आपण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागत असताना गीत गाऊया. नहीं बल से, अभिषेक आणि नहीं ज्ञान से, आत्मा से काम हो, यीशु के नाम से अभिषेक आने दो. हे गीत गाऊन आपलं समर्पणाला समर्पित करूया. नहीं बल से, नहीं ज्ञान से, आत्मा से काम हो, नहीं बल से, नहीं ज्ञान से, आत्मा से काम हो, यीशु के नाम से, यीशु के नाम से अभिषेक आने दो. यीशु के नाम से अभिषेक आने दो. 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 हे देवा, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्या, तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या द्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया. फिरून एक वार या नवीन वर्षामध्ये परमेश्वर देवबापानं आपला सर्वांना सुखरूपपणे आणलेला आहे आणि फिरून एक वार एक महान संधी आपल्या जीवनामध्ये परमेश्वर देवबापाने आपल्याला देऊ केली. जसे आपण त्याला अपेक्षित आहोत किंवा हवे आहोत, अगदी तसंच आपल्याला त्याच्या पुढे सादर करता यावं आणि म्हणून ही महान संधी परमेश्वर देवबापानं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परत एक वार दिली. याबद्दल त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया. अंतःकरणापासून आपण हे कबूल करून घोषित करूया, यहोवा तू चांगला देव आहेस आणि तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतरही कोणी होणार नाही. देवाच्या प्रिय मंडळी, फिरून एक वार या नवीन वर्षामध्ये आपण सुखरूपपणे पदार्पण करते झालो आणि आज देवाचा गौरव करण्याकरता त्याच्या सानिध्यात आणि समक्षतेत बोलावले गेलो. याही बद्दल आपण अंतःकरणापासून परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि मला माहिती नाही आपण या सकाळी उठल्याबरोबर का देवानं, जसं प्रार्थनेत आपण ऐकलं, का देवानं मला ही संधी दिली, का देवानं इथपर्यंत मला आणलं, का देवानं
या महामारीतून माझा बचाव केला, माझ्या कुटुंबाचा बचाव केला आणि मला सुखरूप आणि सुरक्षित आणि निरोगी ठेवून आज त्याच्या गौरवासाठी त्याच्या मंदिरात आणलं. मला माहिती नाही आपण तो विचार केला की नाही, परंतु याचं उत्तर आपल्याला स्तोत्रकर्त्यानं फार छान दिलेलं आहे. का आपण आज इथे आहोत? का आपण आज इथे आहोत? स्तोत्र क्रमांक 68. स्तोत्र क्रमांक 68 आणि 19व वचन आपलं स्वतःचं पवित्र शास्त्र असेल तर अंडरलाईन करून ठेवा हे वचन. आणि तिथे स्तोत्रकर्ता म्हणतो, प्रभू धन्यवादित असो, प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो, देवमचे तारणा. देवाच्या प्रिय मंडळी, आपण फार चांगली खबरदारी घेतली, काळजी घेतली स्वतःची आणि म्हणून आपण या ठिकाणी आहोत, मुळेच नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो तेच निर्वाद सत्य आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त पवित्र आत्मा प्रतिदिनी त्याने आमचा भार वाहिलेला. भार वाहणे याचा अर्थ आपल्याला फार चांगला वाटते, नाही का? गोष्ट त्रागा करत असताना मुलांना आई वडील म्हणतात, नाही का, तुमचा भार आम्ही वाहतोय म्हणून तुम्ही हे दिवस पाहताय, नाही का? परंतु कधीतरी आपल्या मनात हे आलं का, यहोवाने माझा भार वाहिलेला आहे, प्रतिदिनी तो भार वाहत आहे आणि म्हणून मी आज इथे आहे. का आपल्या अंतःकरणानं, आनंदानं, हर्षानं, उल्हासानं आणि आपले हात उंचावून म्हणू नये, यहोवा तू चांगला देव आहेस, तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतर कोणी होणार नाही. संपूर्ण जगभरामध्ये आज नूतन वर्षाची उपासना होत आहे आणि हर तऱ्हेने याजक वर्ग या उपासनेमधून काहीतरी नाविन्य आपल्या आचरणात, वर्तणुकीत, विचारात, कृतीत असावं याविषयी पवित्र शास्त्रातनं बोध करत असतात. आज आपल्या पुढे मी 2 वचनं मननासाठी ठेवत आहे. एक वचन जुन्या करारामधनं आहे, दुसरं वचन पत्रामधून आहे. जुन्या करारातील वचन एचकेल संदेशाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय, एचकेल संदेशाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय आणि यातील 31व वचन, जिथे परमेश्वर देवा अविचारानं वागणाऱ्या त्याच्या स्वतःच्या लोकांना आणि जे लोक परमेश्वराचे मार्गच न्यायाचे नाही अशा विचारसरणीचे झालेले होते, त्याच्या लोकांना परमेश्वर एचकेल संदेशाच्या द्वारे म्हणतो, तुम्ही आचरलेला सर्व, हा शब्द नीट लक्षात ठेवा, सर्व, तुम्ही आचरलेला सर्व दुराचार टाकून द्या. तुम्ही आचरणात आणत असलेला सर्व दुराचार, दुर्विचार टाकून द्या असं म्हटलेलं. आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. आपल्या ठाई नवीन हृदय, नवा आत्मा स्थापित करा. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का म्हणावं? हे इस्रायल घराण्या, तुम्ही का म्हणावं? इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय, इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि याच्यामध्ये 23व वचन, ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ पाऊल इफिस येथील मंडळीला असाच बोध करत आहे, जी मंडळी सत्यापासून बहकत चाललेली आहे, दूर चाललेली आहे, पापमय जीवन, दुराचाराचं जीवन व्यतीत करू लागलेली आहे. आणि त्या मंडळीच्या लोकांना संत पाऊल 23व्या वचनामध्ये म्हणतो,
तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. जुन्या भाषांतरात म्हटलंय तुम्ही आपल्या अंतरात्म्यात नवीन व्हा. तुम्ही आपल्या अंतरात्म्यात अथवा अंतःकरणात नवीन व्हा. दैवाच्या प्रिय मंडळी, यापूर्वी आपण नूतन वर्षामध्ये आलो, परंतु आज आपण नूतन वर्षात जे आलो ते भयंकर वातावरणातनं वाचून सुखरूप राहून या नवीन वर्षामध्ये आपण आलेलो आहोत. आणि प्रत्येक जण गत वर्षामध्ये भयंकर धास्तावलेले जीवन व्यतीत करीत आणि आजही ती धास्ती गेलेली नाही. आजही ते भय मनुष्याच्या मनातून गेलेलं नाही, ख्रिस्ती असो अथवा अख्रिस्ती असो. आजही तीच काळजी, तीच चिंता, तीच विवंचना. कोरोनाचं सावट आटोक्यात येतंय असं म्हणतात, परत कानावर बातमी पडते त्याच्यामधील आणखीन काही विषाणू नव्यानं जगात प्रवेश करते. मनुष्यामध्ये ते आता आढळत आहे. भारतासारख्या देशामध्ये 20 राज्यात आज त्या नवीन कोरोनाचे पेशंट सापडू लागलेले आहेत. म्हणजे आजही तीच धास्ती, तेच भय, तीच विवंचना मनुष्य मात्रांना लागून राहिलेली आहे. आणि देवाच्या प्रिय मंडळी, ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टींचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये विचार करतो त्यावेळेस आपल्याला पवित्र शास्त्रातून त्याचं उत्तर प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, वेगवेगळी कारण मनुष्य त्याला देत असेल. गत वर्षामध्ये आपण विचार केलेला आहे याबाबत. परंतु ही परिस्थिती नुसतं देवा हे दूर कर, देवा हे दूर कर, देवा हे आटोक्यात आण एवढं म्हणून, देवाला एवढं सांगून ती परिस्थिती आजही आटोक्यात येत नाही. ही वस्तुस्थिती आज तुमच्याही माझ्या पुढे आहे. या नवीन वर्षाचा प्रारंभ आपल्या जीवनामध्ये आपण करत असताना देवाच्या प्रिय मंडळी, आपल्याला हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. ज्या देवानं तुम्हाला मला त्याच्या प्रिय पुत्राच्या निर्दोष आणि निष्कलंकित रक्ताचं मोल देऊन खंडून घेतलेलं आहे, त्या देवाला हे कदापि आवडत नाही की त्याचे लेकरं भयग्रस्त अवस्थेत जीवन व्यतीत करावे. त्याचे लेकरं आजारांनी, रोगांनी, व्याधी आणि विकारांनी ग्रस्त असणारं जीवन व्यतीत करा. त्याची लेकरं अशा प्रकारे आजारानं आणि रोगानं ग्रस्त होऊन मरणाधीन व्हावे, हे त्या देवाला कधी आवडणार नाही आणि त्याला ते आवडत नाही. आता मग आपण प्रश्न करू, मग जर असं आहे तर मग ही परिस्थिती का? देवाचा प्रेम मूळ या विषयाकडे आपण येत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सर्वांचं एका वाक्यात जर उत्तर मिळवायचं असेल तर ते उत्तर आहे मनुष्य मात्राचं पाप, मनुष्य मात्राचा दुराचार, मनुष्य मात्राचं पापमय जीवन. आणि त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला पाहायला मिळतं दुसरं शमूएल याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनापासून 25व्या वचनापर्यंत जर आपण वाचलं तर आपल्याला तिथे दिसतं की दाविदाला देवाची आज्ञा होती की आपल्या सैन्यांची मोजदाद करू नकोस, शिरगिंती करू नकोस. परंतु वचन सांगतं सैतानानं दाविदाला प्रवृत्त केलं, सैतानानं दाविदाला उद्युक्त केलं.
गणती करू नकोस. सैतान म्हणतो गणती कर. आणि दुर्दैवानं दाविदानं सैतानाचं ऐकलं आणि त्यानं ती गणती केली. आणि ती गणती केल्यामुळं देवानं आपला क्रोध त्या प्रजेवर व्यक्त केलेला आहे. आणि 3 गोष्टी त्या ठिकाणी दाविदापुढे ठेवण्यात आलेल्या आपल्याला दिसतं. ते म्हणतो 3 दिवसात तलवार चालवून माणसं मारावी, दुष्काळ पाठवावा अथवा मरी पाठवावी. या 3 गोष्टी ज्या अवज्ञेच्या पापामुळं, दाविदाच्या अवज्ञेच्या पापामुळं लोकांना प्राप्त होत होत्या, देवाचा क्रोध आणि कोप म्हणून, या 3 गोष्टींचा परिणाम मरण होता. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 3 गोष्टींचा परिणाम मरी होती हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग दाविदाने खूप चांगला निर्णय घेतला. दाविदानं काय निर्णय घेतला? 21व्या वचनातला ब विभाग जर आपण पाहिला तर दावीद म्हणतो, मी माझ्या परमेश्वरासाठी वेदी तयार करेन. देवाच्या प्रिय मंडळी, लक्षात घ्या, ही भयंकर मरी मानवातून नष्ट व्हावी असं जर आपल्याला वाटतं, वेदी तयार करण्याची गरज. दाविदानं एक जागा घेतली, त्या जागेवर त्याने वेदी बांधली, त्या वेदीवर त्याने यज्ञ केला आणि मरी थांबली. देवाच्या प्रिय, नवीन वर्षात परमेश्वर देवा पण आपल्याला आणलेला आहे. मानवी पापाचा भयंकर परिणाम म्हणजे मरण आहे, मरी आहे, आजार आहे, भय आहे, विकार आहे, त्रास आणि क्लेश आहे. आणि हे सर्व जर आपल्याला प्राप्त होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर नुसतंच प्रार्थनेत म्हणून चालणार नाही. देवा पापांची क्षमा कर, देवा आरोग्य दे, देवा मरी नाहीशी कर, देवा आजार नाहीसे कर, देवा हा कोप घालव, ते काहीच बदलणार नाही. कारण इतके दिवस आपण फक्त मुखाने हे घोषित केलं नाही, आपण फक्त देवाला विनंती या शब्दाचा आधार घेऊन आदेश दिलेला आहे. देवा आरोग्य दे ही विनंती करतो, देवा पापांची क्षमा कर ही विनंती करतो, देवा मरी दूर कर ही विनंती करतो. आपण फक्त देवाला विनंती या शब्दाचा उपयोग करून आदेश दिलेले आहे. परंतु कधीतरी अंतर्मुख होऊन आपण हा विचार केला का की या प्राप्त परिस्थितीला मी वैयक्तिकरित्या किती जबाबदार आहे? मी वैयक्तिकरित्या या प्राप्त परिस्थितीला किती जबाबदार आहे? दाविदाला ती जाणीव झाली. माझ्या या पातकामुळं, अवज्ञेमुळं आज लोक मरत आहेत. परमेश्वरानं मरी त्याकरता पाठवली. देवाच्या प्रिय मंडळी, या नवीन वर्षात आपण यासाठी आणले गेलेलो आहोत की आपण अंतर्मुखून विचार करावा. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मला प्राप्त झालेली परिस्थिती, माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये कुटुंबातील लोकांना प्राप्त झालेली परिस्थिती, माझ्या समाजातील लोकांना प्राप्त झालेली परिस्थिती, माझ्या मंडळीतील लोकांना प्राप्त झालेली परिस्थिती, माझ्या देशवासियांना प्राप्त झालेली परिस्थिती, याला मी वैयक्तिकरित्या जिवंत देवाचं लेकरू म्हणून, सेवक म्हणून किती जबाबदार. कधीतरी हा विचार आपण करू शकलो का? आपल्या कधीतरी हा विचार आपल्या मनात आलाय का? त्याच्या काळामध्ये देवाच्या लोकांची हीच परिस्थिती होती. देवाचे लोक भयंकर अनैतिकतेत जीवन जगत होते. देवाचे लोक दुराचारी जीवन जगत होते. देवाचे लोक वासनासक्त जीवन जगत होते. देवाचे लोक अन्यायाचं जीवन जगत होते.
आणि ते इतक्या कठोर अंतःकरणाचे झाले होते की ते म्हणत होते देवाचेच मार्ग न्यायाचे नाही, देवच न्यायी नाही. इतकं कठीण अंतःकरणाचे हेच केल्याच्या काळामध्ये देवाचे स्वतःचे लोक झाले आणि त्या लोकांना देव संधी देत आहे. त्या लोकांना देव संधी देत आहे आणि ती संधी देताना पहिली गोष्ट देव त्यांना म्हणत आहे, तुमच्या आचरणात, तुमच्या कृतीत, तुमच्या स्वभावात, तुमच्या विचारात असलेला दुराचार टाकून द्या. कृतीनं ते काढून टाका. जेव्हा दुराचार टाका, दुसरी गोष्ट देव म्हणतो, आता नवीन हृदय स्थापित करा, नवीन अंतःकरणाचे व्हा. तिसरी गोष्ट देव, तुम्ही का मरावं, तुम्ही का मरावं. याचे हेच केला मला देव म्हणतो, अरे मरणाऱ्याच्या मरणानं मला संतोष होतो. तुमच्या आणि माझ्या देवाला मुळीच संतोष होत नाही की त्याचे लोक दुराचारामध्ये अंत पावत आहेत. त्याचे लोक आजार, विकार, दुःख, पीडा, क्लेश यांनी त्यांचा अंत होतो. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण हे काय पहिल्यांदा ऐकत नाही, दरवर्षीच आपण हे ऐकतो. देवाच्या या मंदिरात येत असतात आपण कोणते विचार घेऊन आलो. पवित्र मेधावर आपल्याला येण्याची संधी देवा देणार आहे हे आपल्याला माहिती आहे. जुन्या वर्षाला निरोप देत असताना आपण कोणत्या गोष्टींना निरोप दिलेला आहे एवढंच घडतं. त्या फक्त त्या वर्षाला निरोप दिला जातो, नवीन वर्षाचं स्वागत केलं, बाकी नवीन कुठंच काही घडलेलं नसतं. आणि जर घडत असेल तर प्रेज द लॉर्ड, घडलं असेल तर प्रेज द लॉर्ड. परंतु दुर्दैवानं घडत नाही. कारण जेव्हा आपण स्वतःच आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस याकोबासारखं वचनरूपी आरसा आपल्याला आपलं वास्तविक स्वरूप दाखवतो. याकोब महाराज म्हणतात नाही का, वचन आपल्यासाठी काय आहे, आरसा आहे. आरसा आपलं बाह्य स्वरूप कित्येक वेळेस आपण घरात असलेल्या आरशामध्ये पाहत असतो नाही का. आणि कुठं काही कमी जास्त वाटलं की लगेच आपण हाताने दुरुस्ती करतो. आणखी परंतु अंतरंगामध्ये काय विधान झालेला आहे हे दाखवण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त देवाच्या वचनात आहे. कधीतरी या वचनरूपी आरशामध्ये आपण स्वतःला या वर्षाला निरोप देताना पाहू शकलो किंवा या वर्षाच्या सुरुवातीला पाहू शकलो. नेमक्या कोणत्या गोष्टींना मी काल निरोप दिलेला, देव म्हणतो त्याप्रमाणे माझ्यातील दुराचाराला मी निरोप दिलेला आहे का. देव म्हणतो त्याप्रमाणे माझ्यातील देवाला नको असलेल्या गोष्टींना मी निरोप दिलेला आहे का. देव म्हणतो त्याप्रमाणे आचरलेल्या सर्व वाईट गोष्टी यांना मी निरोप दिलेला आहे का. देव म्हणतो त्याप्रमाणे दुष्ट अंतःकरणाला मी निरोप दिलेला आहे का. नेमकं कशाला निरोप. कित्येक लोक तर दुर्दैवानं देवालाच निरोप देतात आणि आपलं जीवन आनंदानं जगायला सिद्ध. तुम्ही आचरलेला सर्व दुराचार टाका, तुम्ही आचरलेला जुना मनुष्य टाका, आपल्या काही नवीन हृदय निर्माण.
इफिसीतील मंडळीमध्ये याच गोष्टी होत्या. पण त्या गोष्टी कोणामध्ये होत्या माहिती का? संत पाऊल कोणाला सांगतोय ते? संत पाऊल हा सल्ला कोणाला देतोय माहिती का? परराष्ट्रीय लोकांना. परराष्ट्रीय म्हणजे कोण? जे यहुदी नाही. म्हणजे कोण? आताच्या काळात पहिला मी नंतर तुम्ही. संत पाऊल त्यांना सांग काय सांगतोय? तुम्ही ख्रिस्त कसं शिकलात? पुष्कळांच्या बाबतीत प्रश्न हा आहे की ख्रिस्त शिकलेत का? अनेकांच्या बाबतीत अनेक पिढ्यांचे ख्रिस्ती आहेत, परंतु नेमका ख्रिस्त त्यांना कळालाय का नाही? भलं मोठं प्रश्नचिन्ह, भलं मोठं प्रश्नचिन्ह. ही परिस्थिती त्या काळात आहे. पाऊल त्या परराष्ट्रीय लोकांना म्हणतो, तुम्ही ख्रिस्त अशा प्रकारे शिकला ना. परराष्ट्रीयांसारखे भ्रष्ट मनाचे असू नका. त्या काळातील पावलाच्या काळातील परराष्ट्रीय कसे होते? भ्रष्ट मनाचे, दुराचारी होते, अंतःकरणाचे कठीण होते, तट आणि फुटी पाडणारे होते. मी नाही सांगत, पवित्र शास्त्र वाचा तुम्हाला सांगतो. पाऊल तुम्ही त्या परराष्ट्रीय लोकांसारखे असू नका. तर तुमच्या ठाई जो जुना मनुष्य कार्य करत आहे ना, त्याला काढून टाका. कशा करता जुना मनुष्य काढून टाकायला लावतोय? काही भाषांतरात म्हटले, तुमच्या ठाई असणारा जुना आधार, हा स्पष्ट उल्लेख, त्याला काढून टाका. का काढून टाकावं? कारण तो कपटाच्या वासनेने युक्त आहे. जुन्या आदामाचं वैशिष्ट्य काय दाखवलंय? तो कपटाच्या वासनेने युक्त आहे. दुसरं भयंकर वास्तव त्याच्याबद्दल सांगितलंय, त्याचा नाश होणार, त्याचा नाशच होणार आहे. म्हणून त्याला कृतीसह काढा. नवीन कपडे घालून अंतरंगात बदल होऊ शकत नाही. किती भरजरी पोशाख असू द्या अंगावर, परंतु अंतःकरणात बदल होत नाही. देवाचं वचन आपल्याला सांगितलं, त्याला त्यागा. जुना मनुष्य काढा, कारण तो कपटाच्या वासनेने युक्त असून त्याचा नाशच होणार आहे असं म्हणतात. मग पुढं काय? आपल्या ठाई नवा मनुष्य जो ख्रिस्त, त्याला परिधान करा. नवा मनुष्य कोण आहे? तो ख्रिस्त. आपल्या ठाई देव सदृश्य नवा मनुष्य जो ख्रिस्त, त्याला परिधान करा. देवाच्या इतके वर्ष आपल्या ठाई कार्यरत असणारा मनुष्य कोण आहे? माझं मी सांगू शकतो, तुमचं तुम्ही सांगू शकता, आणि आपल्यानंतर हे देव सांगू शकतो. अर्थात काही माणसं आहेत त्यांना कळतं बरं का, ते सांगू शकतात. त्या विषयात मला जायचं. नवीन वर्षाच्या सुरुवात देवानं आपली आठवण केली आणि आपल्याला त्याच्या समक्षतेत आणि त्याच्या सानिध्यात आणलेला. आणि तो देव आपल्याला सांगेल, दुराचार टाका, दुराचरण टाका, म्हणजे जुना मनुष्य काढून टाका. देव सदृश्य नवा मनुष्य जो ख्रिस्त, त्याला परिधान करा. आपल्या ठाई नवीन आत्मा, नवीन आत्मा, आत्म्यात नवीन व्हा, अंतःकरणात नवीन व्हा. हे आपल्याला वैयक्तिक जीवनामध्ये शक्य आहे काय? आपण आपल्या ठाई हे करू शकतो का? देवाचं वचन काय म्हणतं? स्तोत्र 51 10वं वचन. राजा दाविदानं व्यभिचाराचं पातक केलं
नाथान संदेशाकरवी त्याला निरोप पाठवण्यात आला आणि त्याला त्याच्या कृतीचा अंतःकरणापासून पश्चाताप झाला आणि तो देवाला म्हणत आहे. काय म्हणत आहे? हे देवा, माझ्या ठाई नवीन हृदय निर्माण कर. दावीद देवाला म्हणतो, काय म्हणतो? माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिराचा आत्मा पुन्हा कर. देव म्हणत आहे, दुराचार टाका, अंतरात्म्यात अंतःकरणात नवीन व्हा, नवीन आत्मा घा. आपल्याला देवालाच विनम्रतेनं दाविदासारखं म्हणणं गरजेचं आहे. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. पुन्हा घाल याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य पापमय जीवन जगतो, देवाचा आत्मा किंवा देवाच्या आत्म्याची वस्ती त्याच्या ठाई राहू शकत नाही. पौलानं फार छान विश्लेषण केलं. पौल काय म्हणतो? अंधकार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. म्हणून दाविदानं फार अर्थभरीत विनंती केली, हे देवा, शुद्ध हृदय शुद्ध आत्मा पुन्हा घाल, पुन्हा घाल. आज आपल्याला हीच विनंती या वर्षारंभी पवित्र मेघावर येण्याआधी पित्याला करायची आहे. पण नुसतं ऐकलंय म्हणून म्हणायचं नाही. दाविदासारखं खराखुरा पश्चाताप होणं, दाविदासारखं खराखुरा पश्चाताप होणं गरजेचं. आणि जर तो पश्चाताप होत आहे, जर ते पश्चातापाचे अश्रू आपल्या डोळ्यातनं वाहतात, ही विनंती घेऊन पित्याकडे आहे त्या स्थितीत या. आज आपण अंतरंगात अंतरात्म्यात नवीन झाल्याशिवाय राहणार, निश्चित राहणार. सेनाधीश परमेश्वर इर्मिया 17 हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगानं पीडित आहे. किती वर्ष गेले तो? किती वर्ष आहे? आणि हे कोण सांगते माहिती का? संदेष्टा म्हणत नाही, देव म्हणत आहे. स्वतः देव म्हणत आहे. काय म्हणत आहे? हृदय असाध्य रोगानं पीडित आहे. आणि हे असाध्य रोगानं पीडित हृदय वैयक्तिक जीवनात अशांत राहतं, कुटुंबांसाठी ती एक अशांती असते, समाजासाठी मंडळीसाठी अशांती. देव म्हणत, जरी तो देव म्हटला हे असाध्य रोगानं पीडित असलं तरी तो देव काय म्हणतो? एचकेल 11:9, मी त्यास एकच हृदय देईन. आणि ते हृदय कसं असेल? 19व्या वचनात म्हणतंय, मी त्यास मांसमय हृदय, मी त्यास नवीन हृदय देईन आणि मी त्यास मांसमय हृदय. नवा मनुष्य, नवीन हृदय, नवा मनुष्य, मांसमय. देवाच्या आज आपल्याला ते असावं असं जर आपल्याला वाटत असेल तरच आपण हे ऐका. आपल्याला जर वाटत असेल, ज्यांना वाटतंय नाही आपण अंतःकरणात व्यवस्थित आहोत, ज्यांना वाटते आपण हृदयात व्यवस्थित आहोत, ज्यांना वाटते आपण आचरणात व्यवस्थित आहोत, त्यांच्यासाठी मी हे सांगत नाही. हे मी फक्त त्यांच्यासाठी सांगतो. माझ्या सहित आम्हा दोन्ही याजकांसहित मी हे त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांना अंतरात्म्यात नवीन होण्याची गरज आहे. कारण माझा विश्वास हाच आहे, देवानं एवढ्यासाठीच ही संधी मला दिलेली आहे की मला जुन्या मनुष्य स्वभाव देव सदृश तो नवा मनुष्य ख्रिस्त त्याला परिधान करून देवाच्या गौरवात प्रकाशित
सामर्थ्यानं भरलेलं जीवन, साक्षमय जीवन या जगात जगायचं आहे, अशासाठी की अद्यापही जे अंधकारात आहे त्यांना प्रकाशात येता यावं. देवाचं पवित्र वचन, देवाचं पवित्र वचन आपल्याला नीतीसूत्रे 24:12 मध्ये काय होतं ते पाहू. नीतीसूत्रे 24वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये काय होतं पहा. आणि इथे असं म्हटलेलं आहे, आम्हाला हे ठाऊक नव्हते असे म्हणशील. लक्षपूर्वक ऐका. आम्हाला हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोडून पाहणाऱ्याला हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहित नाही काय? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? ज्याला ऐकाव्यास कान आहे तो हे ऐको. प्रार्थना. पित्या, आभार मानतोय वचनांतरा वाशिपूर ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावं. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझं नाम पवित्रवाणी लेख जाओ. राज्य येऊ. जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा. आज परीक्षेत नको, समाज वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आणि आता जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हास पाचारण करीत आहे त्या शोभेन असंच आपण चालावं. म्हणून सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो. आपल्या विपुलतेच्या प्रीतीत तुम्हाला तो राखो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुम्हाला प्राप्त हो. आणि पवित्र आत्म्याची अमोल शांती, सहभागिता आणि सहजीवन हात आणि सदा सर्वदा आम्हा सह वस्ती करो. आमेन.